खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सातत्याने हे सांगितलं की महिला सक्षमीकरणाशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही. विकसित भारत तयार करायचा असेल तर महिला केंद्रित आपल्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आणि म्हणून माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर आम्ही सातत्याने महिला केंद्रित योजनांवर त्या ठिकाणी भर दिला. मी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी आपल्याला कल्पना आहे की 50% STमध्ये सवलत असेल, लेक लाडकीसारखी योजना असेल, अशा अनेक योजना आपण त्यावेळी देखील मांडल्या. आणि आता पुन्हा आपण या बजेटमध्ये ही माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी मांडली. खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की मध्य प्रदेशसारख्या राज्याने अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना राबवली आणि त्या योजनेचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही योजना या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि आज चांगल्या प्रकारे आम्ही ती राबवतो आहोत.